जागा आहेत. त्या सर्व 70 जागांवर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये आदेशित केलं होतं की आपण ज्या ठिकाणी लढत असताना महायुती म्हणून आपल्याला एकत्रित लढायचं. तिन्ही महायुतीतले तिन्ही जे पक्ष राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, या सर्वांना एकत्रित घेऊन आरपीआय आणि आमच्या महायुतीतले सर्व घटक पक्षांना एकत्रित घेऊन लढायचं. आणि या निमित्ताने आमची सुरुवात तशीच आमची सुरुवात त्या ठिकाणी झाली. महायुतीतले जे शिवसेना असतील, राष्ट्रवादी असतील, या सर्वांसोबत जवळपास आमच्या बैठका चालू झाल्या, चर्चा झाली. आणि निश्चितपणे यापूर्वी लातूरमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, यापूर्वीची महानगरपालिका असेल, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या ठिकाणी लढत होते. आणि या दोघांच्या लढाईमध्ये मेजर पक्ष हा भाजप आणि काँग्रेस होता. आणि गेल्या वेळेसच्या आमच्या 36 जागा होत्या. असे हे सर्व समीकरण आम्ही सर्व घटक आमच्या मित्र पक्षांना दिले. आणि पहिल्या टप्प्यापासून आमची सर्वांसोबत चर्चा होती तेव्हा आपण सन्मानपूर्वक एकत्रित त्या ठिकाणी लढायला पाहिजे. जिथं ज्या पक्षाची ताकद आहे, जो कॅन्डिडेट निवडून येतो, व्यक्ती आधारित आपण युती न करता ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं वर्चस्व आहे त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी द्यावी, जो निवडून येणार आहे, जो त्या भागामध्ये काम करतो, अशांना आपण त्या ठिकाणी संधी द्यावी. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या अवतीभोवती आपण उमेदवारी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. असं न करता ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे त्या ठिकाणी आपण द्यावं. त्याप्रमाणेच आमची चर्चा सर्वांकडे चालू झाली. राष्ट्रवादीकडनं काल रात्रीपर्यंत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा करत होतो. पहिला विषय असा की राष्ट्रवादींच्या चर्चेमध्ये होत असताना त्यांनी आमच्याकडे जवळपास 34 पेक्षा अधिक जागांची मागणी केली. ही चर्चा होत असताना कुठंतरी 24 जागेवर त्या ठिकाणी होत आली. आणि त्यांना ज्या ठिकाणी पूर्वीपासून भाजपचं वर्चस्व असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागेवरची त्यांनी आमच्याकडनं जिथं सिटिंग नगरसेवक आहे ती जागा त्यांनी मागितली. आमच्याकडनं आम्ही सर्वच जण, आमचे भाजपचे सर्वच नेते असतील, रमेश अप्पा असतील, अभिमन्यूजी असतील, अर्चनाताई असतील, आम्ही सर्वजण एकत्रित, अजित असेल, आम्ही एकत्रित बोलायचो. आणि एक कुठं कमी जास्ती चर्चा, तुमच्या जास्त, आमच्या जास्त, असं चर्चा होत शेवटपर्यंत आपला प्रयत्न राहिला की आपण एकत्रित लढावं, असा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला. आणि मी अनेकदा म्हणजे कोणताही मनामध्ये इगो किंवा इतर न ठेवता प्रत्येक बैठकीला ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी मी स्वतःहून प्रत्येकांकडे मी त्या ठिकाणी जाऊन आलो, भेटून आलो. मला सांगितले की आज आपण इथं या, तर आम्ही त्या ठिकाणी गेलो. प्रत्येक जिथं त्यांनी सांगितली, कारण आम्हाला एकत्रित चालायचं होतं, ही भूमिका आमची त्या ठिकाणी होती. पण बोलत असताना प्रांजळपणे जे काय राष्ट्रवादीचे नेते असतील, बाबासाहेब पाटील साहेब असतील, विक्रम काळे साहेब असतील, संजय बनसोडे साहेब होते, या सर्वांची एक प्रांजळ भूमिका होती की बाबा आपली युती राहायला पाहिजे, टिकायला पाहिजे. पण या सगळ्या चर्चेमध्ये होत असताना जसं युती राहण्यासाठी समंजसची भूमिका ही नेतृत्व करत असताना सोबत असणाऱ्या काही मंडळींची अशी भूमिका होती की बाबा ही युती राहूच नाही. आणि त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये, म्हणजे आज जरी पाहिलं, म्हणजे आज लातूरमध्ये जर पाहिलं, भारतीय जनता पार्टीची सर्व काही ताकद असताना त्यांनी जर आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये, मला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा 4दा, तुम्हाला जर करायचं नसेल तर सांगा, आम्ही टीमपासून त्यांनी सावध राहावं. कारण ही काँग्रेसची बी टीम ही मूळ राष्ट्रवादी जे काय असेल त्यांना बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आणि हे युतीमध्ये जे मिठाचा खडा जे कुणी टाकला असेल ते काँग्रेसच्या बी टीमनी त्या ठिकाणी टाकलेला आहे, मी स्पष्टपणे सांगतो. आणि निश्चित हे त्यांच्याही नेतृत्वाच्या लक्षात आले. मी आवर्जून सांगतो, त्यांचाही देखील प्रयत्न होता, आमचा देखील प्रयत्न होता. पण ज्यांनी ह्या विषयामध्ये स्पष्ट भूमिका आहे, खरं तर मी म्हणायला पाहिजे आम्ही आमच्या स्वबळावर लढून, आमचा मोठा पक्ष आहे, आमचे प्रत्येक ठिकाणी 70 ठिकाणी उमेदवार आहे. पण एकदा देखील आपण या प्रमुख नेतृत्वाला विचारा की संभाजी पाटील किंवा आमच्या नेतृत्वापैकी कुणी, रमेश अप्पा असतील, अभिमन्यूजी असतील, अर्चनाताई असतील, यांनी कधीही हा शब्द वापरला नाही की आम्ही स्वतंत्र. आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की सर्वांना एकत्रित घेऊन लढावं. पण हे अशा काही मंडळींमुळे आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण अनेक वर्षापासून काम करतोय,
आणि काँग्रेसची ही जुनी सवय आहे. काँग्रेसची जुनी सवय ते स्वतःच्या बाजूने न खेळता विरोधकांच्या बाजूने देखील खेळण्याचा प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की माणूस जुना आहे, यांच्या सगळ्या सवयी मला माहिती आहेत. अमित देशमुख, काँग्रेस पक्ष यांच्या सर्व सवयी आपल्याला माहीत असल्यामुळं ते लक्षात येत होतं की राष्ट्रवादीच्या मुखातून हे काँग्रेसचे शब्द ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की हे करण्यामध्ये चुकीचं आहे आणि आम्ही सांगितलं की आपण प्रत्येक जण आपापल्या विचाराशी बांधिलकी आहेत. आपण आपल्या कार्यकर्ता आम्ही आमच्या पद्धतीने लढतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा. शिवसेनेसोबत देखील आमची बैठक झाली, शिवसेनेच्या सर्व नेतृत्वांसोबत बैठक झाली, त्यांच्यासोबतही सन्मानपूर्वक विषय झाला. त्यांच्या ज्या काही जागा होत्या ते शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक दिवस आधी असताना त्यांनी आम्हाला जागेची यादी दिली. मी देखील त्यांना सांगितलं की लास्ट मोमेंटला आपल्याला जागेची याच्यात होऊ शकत नाही, पण आम्ही शिवसेनेसोबत युतीमध्ये शिवसेनासोबत कशी राहील असा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की काही ठराविक जागा आहे तिथं त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांची इच्छा लढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत शिवसेनेसोबत आमची मैत्रीपूर्वक म्हणजे काही मोजक्या जागेवर त्यांनी काही एक दोन प्रभागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रस्त लढतील, पण बाकीच्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्वक आमची त्या ठिकाणी ती लढाई असणार आहे. पण जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप अशाच पद्धतीने आम्ही युती म्हणून पुढे जाण्याचा आमचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. तर एक दोन जागा त्या ठिकाणी असतील. आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना एकत्रित काम करू अशी देखील भूमिका झाली. त्यांच्या प्रदेशाच्या नेतृत्वाने देखील ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी देखील सांगितलं की कार्यकर्त्यांचा जिथं आग्रह आहे त्यांना मैत्रीपूर्वक लढू द्या, पण आपण महायुती म्हणून महायुती म्हणजे शिवसेना भाजप युती म्हणून आपण पुढे जाऊया असं देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आरपीआयच्याही नेतृत्वांसोबत चर्चा झाली. त्यांनी काही जागा काही नावं सुचवले. सिम्बॉलमध्ये आपल्याला कुठे येऊ नये म्हणून त्यांच्या सुचवलेल्या नावांना सोबत घेऊन आणि भविष्यात टॉपमध्ये जे काही संधी देत असताना आरपीआय आणि आमचे घटक पक्षांना आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा असा देखील आपण निर्णय केलेला आहे. या सर्व चर्चेमध्ये काम करत असताना आमचे भाजपचे सर्व म्हणजे आमदार असतील माननीय परत एकदा रमेश अप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, बसवराज पाटील, त्याच्यानंतर अर्चनाताई आणि अजित पाटील कवेकर हे आमची स्टर्निंग कमिटी होती. सर्व निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून एक विचाराने त्या ठिकाणी निर्णय. कशा पद्धतीने युती होणार आहे, कसे जागा वाटप झालेलं आहे, शिवसेना किती लढणार आहे आणि भाजप जागा किती लढणार आहे? मी सांगितलं ना, काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्वक लढाई, दोस्ती में कुस्ती असं काही आमचं असणार, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्रित. भाजप 70 जागा, भाजप 70 जागा, सर्व जागावर लढणार. काँग्रेस एवढी पॉवरफुल आहे का? म्हणजे तुमची भाजप आणि इतर पक्षाची जी महायुती आहे राज्यात एकत्र आहात, केंद्रात एकत्र आहात. काँग्रेस फार खिळखिळी करून टाकली असं सगळेजण बोलतात. लातूरमध्ये एवढी स्ट्रॉंग आहे की ते तुमच्या युतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी त्याचा शोध घ्यावा. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत मधला विषय आहे. नेतृत्व जर तयार असेल आणि नंतर काही मंडळींना असं वाटत असेल होऊ नये, मी हे बघ आपल्याला देखील माहिती आहे स्पष्ट भूमिकेमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची होती ज्यांनी जे बोलले त्यांना स्पष्ट आपण त्यांच्यावर विरोध केला. आज देखील मला नेतृत्वाने विरोध केला असता तर मी त्यांचं देखील नाव घेतलं असतं. आज मी त्यांचं नाव नाही घेत आणि मी त्यांनी जी त्यांची भूमिका सकारात्मक पद्धतीची भूमिका होती ती देखील आपल्याला सांगितली. कुठल्या जागामुळे फिसकटले सोबत असणारे जी लोक जागा कुठल्या जागेवर? त्यांनी डायरेक्ट 34 जागा मागत होत्या. त्यांनी सांगत होते की बाबा 14, 15, 16, 17 अशा ह्या जागा जिथं सिटिंग जागा आहेत त्या ठिकाणी त्यांनी ज्यांच्यामध्ये युती फिसकटली ना हे सोबत म्हणजे कोण आहेत? ते आता नुकतंच राष्ट्रवादीत आलेले आहेत की काय जुन्यापैकी? नाही, मी काय म्हणतो की त्यांचे जे प्रमुख नेतृत्व आहेत बाबासाहेब पाटील असतील, विक्रमजी काळे असतील आणि माननीय संजय बनसोडे साहेब असतील, या तिघांची सकारात्मक पद्धतीची भूमिका होती. त्यांना सोडून मला असं वाटतं की मी कोणाचं नाव घेऊ नये असं वाटतं. एवढं प्रभावी कोण आहे? नाही, हे त्यांनी सांगावं की त्यांच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वापेक्षा प्रभावी असं कोण झालं. भाजप एवढा मोठा पक्ष होता इथे, संख्याबळ जास्त होतं महानगरपालिकेत. आपण स्वतःहून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे गेला होता, शिवसेनेच्या नेत्याच्या कार्यालयात आपण गेला होता, तरी देखील मिठाचा खडा काँग्रेसच्या बी टीमने टाकला असं आपण म्हणतायत. मग एवढी काँग्रेसची बी टीम अग्रेसिव्ह आणि मोठी झाली का?
मी आपल्याला एक सांगतो, कधी आपण एक पिक्चर पाहिलाय का, चायना गेट? किती जणांनी पाहिलं असेल? चायना गेट पिक्चर मध्ये एक तो जो विलन असतो तो एक डायलॉग मारतो. म्हणजे मी हे काँग्रेस पक्षासाठी आपण जे म्हणतात ना, आमची ताकद असली, आमचं संघटन चांगलं असलं, सर्व चांगलं असलं, आम्ही फार विनम्रतेने आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे बोललो होतो आणि प्रामाणिकपणे सर्वच केंद्रात असेल, राज्यात असेल, सर्व सत्ता केंद्रात असताना देखील आम्ही व्यक्तिशः तुम्ही विचारलात, मी किमान त्यांच्या घरी प्रत्येकाच्या इथं किमान 5-6 वेळेस मी गेलो. आणि मी ह्याच्यामध्ये असं मानलं नाही की मी आमदार आहे, मी माझी मंत्री, असं कधीच नाही. एकत्रित राहावं हीच भूमिका होती. चायना गेट मधला जो डायलॉग आहे, तुम्ही म्हटलात की काँग्रेस पक्ष एवढा प्रभावी, तुमच्यापेक्षा प्रभावी राहिला का, तर तो विषय असा आहे की त्या चायना गेट पिक्चर मधला एक डायलॉग आहे. विलन म्हणतो हिरोला, तुम मुझसे लढने की ताकत तो जुटा लोगे, पण मेरे जैसा कमीनापन कहाँ से लाओगे. त्यांच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो, आमची ताकद एकट्ठा झाली, पण हा जो आहे ना मिठाचा खडा, हे आम्हाला जमलं नाही. निष्ठावंतांना तिकीट मिळणार नाही असे नाराजीचा सूर आहे. अनेक जण पक्षाचे राजीनामे देतात, त्याच्याकडे कसं बघता? भाजप मी आपल्या खात्रीने सांगतो, निष्ठावंतांना आणि भाजपमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाला घेऊ, आणि ज्यावेळेस यादी आपण पाहाल, आपण निश्चित म्हणणार, मला माहित नाही कुठं कसं काय, पण आपण निश्चित म्हणताल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम निष्ठावंतांना डावललं जाणार नाही. नाही असं यादी आहे का? नाही सर, 4 वाजता. हां. सर, आता काही तास उरलेले आहेत. जी काही उमेदवारांची यादी आहे ती कधी येईल, आणि विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये जे प्रवेश केलेले जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यापैकी जे लक्ष्मण कांबळे आहेत त्यांची उमेदवारी कापल्या गेल्याची जी चर्चा आहे, तर त्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे का, किंवा प्रवेश देताना त्यांना शब्द दिला होता असे त्यांनी सांगितले? आमचे लक्ष्मण कांबळे हे अनेक वर्ष झालं एक चांगला दलित समाजातला कार्यकर्ता, या शहरामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याकडे बघून पक्षामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आमच्या रचनेमध्ये, आमच्या यादी, आपण ज्यावेळेस पक्ष संघटना ज्यावेळेस यादी जाहीर करते, नावं जाहीर करतात, हा अधिकार आमच्यापैकी कुणालाच नाही हे सांगायचं. आम्ही इथून नावं निश्चितपणे पाठवतो, त्यांच्याबद्दल त्यांची तपासणी, त्यांचा सर्वे हा पक्षाच्या रचनेतून एक थर्ड पार्टी अनालिसिस प्रत्येकाचं केलं जातं. प्रत्येकांमध्ये क्षमता असते, पण जागा एकच असते, एखाद्या व्यक्तीला संधी मिळते. तेव्हा मी आज ह्या परिस्थितीला मी 3च्या नंतर निश्चित सांगेल की उमेदवारी कोणाची, कारण जी यादी आहे पक्षश्रेष्ठींनी नावं घेऊन आले, त्यांनी बंद पॉकेटमध्ये त्याच्यासोबत एबी फॉर्म त्यांनी लावले आणि एबी फॉर्म दाखल करण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून. पण काँग्रेसमधून आलेले जे लोक होते त्याच्यामुळे निष्ठावंत नाराज झालेत ना. बघा, मी आपल्याला सांगतो की काही जागा अशा असतात की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं नसतं किंवा त्या ठिकाणी आपण अडचणीत असतो, त्या ठिकाणी एखादं चांगलं नाव असतंय, आपण 100% म्हणत असताना एखादा चांगला व्यक्ती आला तर त्याला स्वीकारणं आणि त्याला संधी देणं, पण कुणाला डावलून संधी देणं असं नाही झालेलं. जिथं भाजपचा कार्यकर्ता तिथं भाजपचाच कार्यकर्ता लढतोय, जिथे एखादा चांगला पदाधिकारी कार्यकर्ता आला असेल आम्ही त्या ठिकाणी त्याला संधी दिली.